संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सहज आणि सर्रासपणे येणारा शब्द म्हणजे अर्धा वाटा। आता याच शीर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करताय। सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे? राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्दल की खेळाबद्दल आहे की भावनेच्या संदर्भाबद्दल? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाहीये। हर्षद पाटील यांच्या सी वेव्स निर्मिती संस्थेअंतर्गत राजू मेश्राम लिखित दिग्दर्शित अर्धा वाटा या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मय देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करताय। मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरू आहे। पावर, झरी, लव्ह बॅटिंग, खैरलांजीच्या माथ्यावर सारख्या आशयन घन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम अर्धा वाटा सिनेमाबद्दल सांगताय की हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे। या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे अर्धा वाटा। हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे। कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुःखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात, कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच आणि असतो। मात्र या सिनेमात अर्धा वाटा नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यातच ठेवलंय। नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा आहे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। धर्मवीर सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे। प्रसाद सिनेमाबद्दल सांगताय की सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्या क्षणी मी सिनेमात काम करायचा होकार दिला। मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला। सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवलाय। भावबंधांचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात काहीही शंका नाहीये। या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी आहे, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे। मृण्मय देशपांडे सांगते की एवढ्या वर्षात एका क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेलं नाहीये, त्यामुळे मी खूप खुश आहे की आम्ही दोघे एकत्र काम करतोय। माझ्यासाठी सुरुवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सिनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला। आजवर प्रेक्षकांनी मला अशा रूपात बघितलं नाहीये। अशा प्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवेत आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी अर्धा वाटा सिनेमात काम करायचा होकार दिलाय। मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात। अर्धा वाटा सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात काही शंका नाहीये। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।